ही घटना आहे प्रशांत नावाच्या एका स्वप्नाळू, प्रेमळ आणि प्रामाणिक तरुणाची. प्रशांत संपत शेळके, वय वर्ष 25, मूळचा केडगावचा. दिसायला साधा, शांत, पण अंगात ऊर्जा आणि मेहनतीचा स्वभाव असलेला. त्याचं एक स्वप्न, स्वतःचं घर, प्रेमळ पत्नी आणि सुखी संसार. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. प्रशांत आणि भाग्यश्री यांचं नातं एका साध्या मैत्रीपासून सुरू झालं आणि हळूहळू प्रेमात बदललं. ते दोघं भांडगाव तालुक्यातील दहिवडी येथे एका खाजगी कंपनीत काम करत होते. रोजच्या भेटींतून ओळख वाढली, संवाद झाले आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. स्वभावाने मनमिळावू आणि प्रामाणिक असलेल्या प्रशांतला नात्यांमध्ये समर्पण आणि विश्वास हवा होता, आणि भाग्यश्रीनेही त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत आयुष्यभर साथ देण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. त्यांच्या नात्यात गोडवा होता, एकत्र वेळ घालवणं, स्वप्नांची देवाणघेवाण, चहा पाणी आणि भटकंती. नव्या प्रेमातलं ते सगळं त्यांच्यातही होतं. प्रशांतने घरी भाग्यश्रीची ओळख करून दिली आणि घरच्यांनीही तिचा स्वभाव पाहून लग्नाला होकार दिला. पण कोणालाच माहीत नव्हतं की भाग्यश्री काही लपवत आहे. तिचं आधीचं लग्न आणि 2 वर्षांचा मुलगा. प्रशांत आणि भाग्यश्रीचं लग्न घरच्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडलं. काही दिवस घरात समाधान होतं आणि प्रशांतने तिला घरात आपुलकीने सामावून घ्यायचा पूर्ण प्रयत्न केला. पण काही आठवड्यांनी भाग्यश्री माहेरी जाऊन एका 2 वर्षाच्या मुलासोबत परत आली, आणि प्रशांतच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. हा कोण, विचारल्यावर तिने शांतपणे सांगितलं, माझा मुलगा आहे. माझं आधी लग्न झालं होतं. आणि प्रशांतच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. जी व्यक्ती त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं वचन देत होती, तिने आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट लपवली होती, आणि त्याचं मन पूर्णपणे खचून गेलं. त्या क्षणापासून त्यांच्या नात्यात सतत वाद सुरू झाले. हे आधी का नाही सांगितलंस, विचारल्यावर ती म्हणाली, घटस्फोट झाला होता, सांगणं गरजेचं वाटलं नाही. आणि प्रशांतने शांतपणे सर्व मिटवण्याचा प्रयत्न केला. पण सत्य स्वीकारणं त्याच्यासाठी फार कठीण होतं, कारण तो फसवला गेला होता, मनाने आणि नियतीने. कधी काळी त्याच्या आयुष्याचा आधार असलेलं प्रेम आता वेदनेचं कारण बनलं होतं. पुढच्या काळात भाग्यश्री आणि तिच्या घरच्यांकडून प्रशांतवर मानसिक दबाव टाकला जाऊ लागला. 30 लाख रुपये दे, नाही तर घटस्फोट मिळणार नाही, असा आर्थिक आणि मानसिक छळ सुरू झाला. आणि त्याचं खरं शुद्ध प्रेम फसवणुकीच्या जाळ्यात अडकून त्याच्या मानसिक संतुलनाचा ऱ्हास होऊ लागला. जेव्हा त्याने स्पष्ट विचारलं, मला फसवलं का, तेव्हा भाग्यश्रीच्या वागण्यात पश्चात्ताप नव्हता, उलट उद्धटपणा होता. आणि शेवटी प्रशांतने घटस्फोटाची मागणी केली. वाटलं यातून बाहेर पडणं योग्य आहे. पण त्यानंतर एक नवीन छळ सुरू झाला. प्रशांतचे सासरे दत्तात्रय पिसे, सासू स्वाती पिसे आणि जावई प्रदीप नेवसे यांनी आर्थिक आणि मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली, आणि घटस्फोट हवा असेल तर 30 लाख रुपये द्यावे लागतील, असा स्पष्ट इशारा दिला. प्रशांतच्या घरात अश्रू, चिंता आणि निराशा पसरली. वडील संपत शेळके आणि आईच्या डोळ्यात रात्रभर जागरण होतं, आणि प्रशांत मित्रांशी बोलायचा, पण आतून तुटत चालला होता. अखेर 15 फेब्रुवारीला मंदिराजवळ झाडीत जाऊन त्याने एक व्हिडिओ शूट केला. मी आत्महत्या करतोय, माझ्या मृत्यूला माझी बायको, सासू आणि सासरे जबाबदार आहेत, असं स्पष्ट सांगून त्याने कीटकनाशक प्राशन केलं, आणि काही क्षणात त्याचं शरीर निष्प्राण झालं. झाडाच्या सावलीत त्याचं निस्तेज शरीर सापडलं. पण मागे ठेवलेला व्हिडिओ अधिक प्रभावशाली ठरला. हा मेसेज त्याने काही मित्रांना पाठवला होता, ज्यांनी लगेच पोलिसांना आणि त्याच्या वडिलांना फोन केला. पण वेळ निघून गेला होता. तातडीने दवाखान्यात नेलं गेलं. डॉक्टरांनी 15 दिवस प्रयत्न केले, पण शरीरातील विषामुळे अवयव काम करणं थांबवू लागले, आणि शेवटी तो अखेरचा श्वास घेतो. एका प्रामाणिक, प्रेमळ तरुणाने जीवन संपवलं, आणि ही वेदना त्याच्या कुटुंबापुरती मर्यादित राहिली नाही, ती संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी ठरली. त्याच्या मृत्यूनंतर सत्य हळूहळू उलगडत गेलं. जिच्यावर त्याने प्रेम केलं, विश्वास ठेवला, तिच्याच हातून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याचे वडील संदीप शेळके यांनी भाग्यश्री आणि तिच्या वडील दत्तात्रय पिसे, सासू स्वाती पिसे आणि जावई प्रदीप नेवसे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला, आणि तक्रारीत स्पष्ट केलं,
माझ्या मुलाचं लग्न झालं. त्यानंतर पत्नीने आपलं पूर्वीचं लग्न आणि मूल लपवलं. नंतर सतत पैशांची मागणी, मानसिक छळ आणि धमक्या यामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. व्हिडिओ क्लिप, फोन कॉल्स, रेकॉर्ड्स, मेसेजेस पोलिसांनी संकलित केले आणि छळाचे ठोस पुरावे सापडले. व्हिडिओ न्यायालयीन दृष्टिकोनातून ठोस पुरावा ठरतो हेही उघड झालं. तपासादरम्यान स्पष्ट झालं की भाग्यश्रीचं पूर्वी लग्न झालं होतं आणि तिला मूल होतं, पण हे सर्व तिने प्रशांतपासून लपवलं होतं. आणि विवाहानंतर काही दिवसांनी माहेरी जाऊन मुलासोबत परत आल्यावरच प्रशांतच्या आयुष्याचा आणि स्वप्नांचा अंत झाला होता. सुरुवातीला त्यांचं नातं प्रामाणिक असलं तरी भाग्यश्रीने सत्य लपवलं आणि चुकीच्या मार्गावर जाऊन मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली. शेवटी ज्यामुळे प्रशांतच्या आत्महत्येचं कारण घडलं. घटस्फोटासाठी 30 लाखांची मागणी म्हणजे भावनिक खंडणी होती. फसवणूक झाल्यानंतरही प्रशांतने कायदेशीर मार्ग शोधायचा प्रयत्न केला, पण त्यावर दबाव वाढत गेला आणि त्याच्या मनावर गहिर मळभ तयार झालं. त्याचा मृतदेह पाहून आई-वडील अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होते. आमचं पोरगं खरं बोलायचं, कोणालाही त्रास द्यायचा नाही, पण त्याला जगू दिलं नाही, आईचं म्हणणं आजही डोक्यात घुमतं. प्रशांतचं कुटुंब आता न्यायासाठी लढत आहे, कारण त्याला ज्यांनी इतकं फसवलं की त्याने जीवन संपवावं, त्या सर्वांना शिक्षा हवी आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू आहे. ही घटना स्पष्ट करते की नात्यांमध्ये खोटं किती धोकादायक ठरू शकतं. मानसिक छळ म्हणजे काय आणि आत्महत्या टाळता आली असती का, या प्रश्नांची उत्तरं समाजाला शोधावी लागतील. प्रशांतचं आयुष्य हे एक उदाहरण ठरतं. विश्वासघात, छळ आणि अन्यायाचं भयावह रूप. एक प्रामाणिक मुलगा जो प्रेमात पडला, लग्न केलं, पण फसवणुकीने त्याचं आयुष्य हिरावून घेतलं. यातून शिकण्यासारखं म्हणजे कोणतंही नातं खोट्या पायावर टिकत नाही. मानसिक छळ हा गुन्हा आहे आणि वेदनेत असलेल्याच्या मौनालाही आपण मदतीचा हात द्यायला हवा. प्रशांत गेला असला तरी त्याचं प्रकरण अजूनही न्यायाच्या टप्प्यावर आहे आणि कदाचित त्याचा मृत्यू इतरांना सावध करेल, कारण प्रेम, नातं आणि संसारात सत्य, पारदर्शकता आणि आदर याचं मोल अपरंपार आहे. तुम्हाला ही घटना ऐकून काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.